नमस्कार, आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. 13 वर्षांचं बेटी बचाव जन आंदोलन. डॉक्टर प्रमोद लोहार, राष्ट्रीय मार्गदर्शक. 3 जानेवारी 2012 रोजी बेटी बचाव जन आंदोलनाची सुरुवात हडपसर, पुणे येथील डॉक्टर गणेश राखसर यांनी आपल्या स्वतःच्या मेडिकेअर हॉस्पिटलपासून केली. बघता बघता 13 वर्ष झाली. 14 वर्षामध्ये पदार्पण झालं. मी गेल्या 9 वर्षापासून डॉक्टर गणेश राख यांच्यासोबत या आंदोलनात काम करत आहे. राज्य तसेच संपूर्ण देशभर हजारो रॅली, 25 लाखांच्या स्वयंसेवक, 16,000 सामाजिक संघटना, 4 लाखाच्या वर डॉक्टर्स या आंदोलनात निस्वार्थीपणे मुलगी जन्माचं स्वागत करत असताना आपल्या क्षेत्रात मुलींसाठी उपक्रम राबवत आहेत. 20 राज्य तसेच अनेक देशात आंदोलने झाली आहेत. भविष्यात दुबई तसेच अमेरिकामध्ये रॅलीचं नियोजन चालू आहे. अनेक देशात आमचं नियोजन चालू आहे. मागच्या महिन्यात डॉक्टर गणेश राख यांनी स्वतः 1 महिना बांगलादेशमध्ये राहून भरपूर रॅली काढून बेटी बचाव जन आंदोलनाचा संदेश दिला. खूप चांगला प्रतिसाद आंदोलनाला बांगलादेशमध्ये मिळाला. झांबिया, दक्षिण आफ्रिकामध्ये 10 दिवस बेटी बचाव जन आंदोलन टीमने सेव्ह द गर्ल चाइल्डचा नारा दिला आहे. मुलगी नको ही समाजाची नकारात्मक भावना संपली पाहिजे. सगळ्यांनीच मुलाप्रमाणेच मुलीलाही सन्मानपूर्वक वागणूक दिली पाहिजे. नुसतं लिखाण, भाषण, व्याख्यान करून, सिनेमा, कीर्तन, प्रवचन करून बदल घडत नाहीत असं माझं मत आहे. त्यासाठी स्वतःच्या घरापासून सुरुवात केली पाहिजे. आज दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी मुलींसाठी तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी वरदान ठरलेली आई म्हणजे सावित्रीबाई फुले यांची आज जयंती. आजपासून सर्वांनीच मुली, स्त्री, नारीबद्दलची नकारात्मक भावना संपवूया. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आदर्श विचार अंमलात आणून आई, बहीण यांची रक्षा करून त्यांना सन्मानपूर्वक वागणूक देऊया. हे सर्व ज्या दिवशी घडेल त्या दिवशी बेटी बचाव जन आंदोलनाचा शेवटचा दिवस असेल. त्या दिवसाची मी आणि बेटी बचाव जन आंदोलन संपूर्ण टीम आयुष्यभर वाट बघणार आहोत. आम्ही या आंदोलनामध्ये सहभागी झालो आहोत. आपणही लाखोंच्या संख्येनं सहभागी व्हा. या जागतिक क्रांतीचा भाग व्हा.